आज आपली जी बैठक झाली MSCB आणि ST आणि ST कर्मचारी MSCB आणि पोलीस प्रशासनाची जी बैठक होती ती त्या तालुक्यामध्ये DPची प्रचंड चोरी चालू होती आणि ती चोरी थांबण्यासाठी काय योजना करावं लागतील, काय आखावं लागतील, शेतकऱ्यांना होणारा त्रास कसा थांबत याच्या संदर्भात चर्चा झाली. अधिकाऱ्यांची सर्व माहितीपूर्वक चर्चा घेऊन ज्या काही गोष्टी MSCBला कमी असतील त्याचा पाठपुरावा करणे, जे DP कमी पडत आहेत ते DP मंजूर करून घेऊन येणे आणि त्याच पद्धतीनं MSCBच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्याची जबाबदारी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून हे आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर STच्या ज्या अडचणी होत्या, ST आपल्या ST डेपोमध्ये 21 ST कमी आहेत, तर त्या कशा ग्रीन ST आपण नवीन ST मागवतो आहे, कारण आपल्या फलटण आगाराची बरीच अवस्था वाईट झालेली आहे. कारण याच्या अगोदर त्याच्याकडे कधीच लक्ष न दिल्यामुळं अतिशय बिकट अवस्था आहे. त्या बिकट अवस्थेतून आता चांगल्या अवस्थेत आपल्याला फलटण आगार न्यायचा आहे. त्यासाठी आपण नवीन 21 ग्रीन बसेसची मागणी आपण केलेली आहे. तर त्यातल्या जास्तीत जास्त लवकर आपल्याला बसेस येतील आणि तालुक्यातल्या ज्या मुलींना किंवा महिलांना येण्या जाण्याचा जो त्रास होतो ग्रामीण भागामध्ये ST आत्ता बरेच मुक्काम कमी झाले, ते कसे परत रुटीनला येतील याच्यावरती सुद्धा चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची पॉझिटिव्हली आमच्याशी चर्चा करून लवकरात लवकर ते STचे सुद्धा फेऱ्या वाढवण्याचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगलं काम केलं आहे. ते DP चोरीला गेलेले आहेत, त्यातली बऱ्यापैकी DPची कॉपरची तारसुद्धा म्हणजे चोरसुद्धा पकडलेले आहेत. चोरी पकडण्याचं कामसुद्धा पोलीस प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. तरीसुद्धा अजून तालुक्यातले 33 DP अजून चोरीला गेले आहेत, त्याचा तपास अजून चालू आहे. तर ते सुद्धा प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करतं आहे. तर त्यांनी ज्या काय चुका असतील त्यासुद्धा सुधारून घेऊन पुढच्या निश्चितपणे चांगलं काम आणि प्रत्येक आपण ग्रामीण भागामध्ये ज्या चोरीसंदर्भात DPच्या चोरीसंदर्भात पोलीस पाटील गावातले आणि इतर सर्व मिळून एक जी कमिटी असते आपण गस्त घालतो, मोहल्ला कमिटी, अशा पद्धतीचं नियोजनसुद्धा आपण प्रशासनाला त्या पद्धतीनं करण्यास सांगितलेलं आहे.